अशा प्रकारचं कृत्य घडविलं, तुम्हा देशो खडीला लावलं. तू कपटासूर रूपात असताना त्यानं तुझा शेवट केला, तो सुद्धा प्रणय तुला करत असताना हिच्या समवे समोर रथ असताना त्याला हे कृत्य होय घडविले. ना. अरे पण या गोष्टीला बरेच दिवस निघून गेले. तोपर्यंत 1 2 3 काल संपलेले आहे आणि त्रिकालावरती मात केलीस म्हणून तू त्रिकालासूर बनला. पण या सौराष्ट्रात सत्यस्थिती हा विष्णू दत्त नाहीये. म्हणजे विष्णू दत्ताचा पुत्र सौराष्ट्र नरेश राज करताना त्या प्रसंगी मुलांना कुलसंहार करायचा असेल मग त्याच्यापासून कर. होणार नाही. सम्राटचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यकर्त्याचा शेवट करा. देवा, अरे या माणसाला तू जन्माला घातलंस आणि या मानवाचा देह मायेच्या मोजाला गुरफडून ठेवला. आशेच्या मागे धावत सुटणारा मनुष्य प्राणी निराशेची दोरी ताणून धरून आशेचा पतंग उंच भिरकवण्याचा प्रयत्न करतो आणि देवा शेवटी आत्मघातच प्रवृत्त होतो. पुढील महाभागानं खरं म्हटलंय खरं. दैवलिखित घडते जीवनात कोण करील मरणावरी मात. आशावादी मानव शेवटी सरणावरती जळे, कुणाचे भाग्य कुणाकडे. जगणे मरणे इच्छा प्रभूची काय तुझ्या हाती मानवा, शेवटी तू माती. हा नरदेह शेवटी मातीलाच मिळणार. याच्यासाठी प्रत्येकानं भक्ती मार्ग हा मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. पाप करून पापी मन हे सैरावायला कळते रे. काय काय केलं भल्या माणसा देवाला सर कळते रे. आपण जे काही सुख दुःख करतो, जे काही पाप पुण्य करतो त्याचा पूर्ण हिशोब देवाजवळ असतो. आपण केलेलं पाप आपल्या पाठीमागून घडत असतं, पण दुसऱ्यानं केलेलं पाप आपल्या समोर घडत असतं. ते पाप आहे असं समजून सुद्धा माणूस त्याला कवटाळतो आणि शेवटी आत्मनाशात परावृत्त होतो. राम असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाला न्यायसारखा. प्रत्येकाची शेवटची वारी म्हणजे भगवंताच्या घरी आणि दाद असताना फक्त 4 खांदे करी आणि सोबत तुळशीची माळ. याच्या घरी मानव जाताना काही घेऊन जाणार नाही. आणि हे विधान पटवून देण्यासाठी मला एकच म्हणावंसं वाटतंय आणि ते म्हणजे काय. राम असो का रंक असो, गरीब असो, श्रीमंत कुणी, तुझ्या शेवटच्या वारीला 4 खांदे